साडेमाडे शिंतोडे हा किलर आहे. म्हणजे साडेमाडे शिंतोडे हा पहिल्या सीझन पासून 5व्या सीझन पर्यंत असणारच आहे. कसं तुम्ही मंचावर येईपर्यंत सेटवर येईपर्यंत मला माहित नसतं आजच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे. तर पाण्याचा माझा 36चा आकडा आहे. मला अजिबात पोहता येत नाही. माझी लय हुकी असते पण पाण्यात राईड करायची. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. आम्ही खरं तर एका बेटावर आलो आणि या बेटाचा मालक कोण आहे तर तो सिद्धार्थ दादा आहे. सिद्धार्थ दादा कसा आहेस? मी बरा आहे पण मी मालक नाही. मी याचा केअरटेकर आहे. मालक स्टार प्रो आणि फ्रेम्स आहेत. मी येस, फक्त केअरटेकर आहे. इथे कोण कोण येतील, कुठे राहतील, कशी मजा करतील, त्यांची सगळी ती काय म्हणतात ती असं त्यांचे असतं ना काय खुशामदीद, हा. ते सगळं मी करणार त्यांचं. पण आता पुन्हा एकदा तो आत्ता होऊ दे धिंगाणा सीझन 5 घेऊन आला आणि आज आम्ही खूप मजा केली. थँक्यू सो मच दादा. इतकी मजा केली ना की आज येताना पण आम्ही विचार करत होतो की आज काय गेम खेळणार आहे, कसं खेळणार आहे. आम्ही सगळे एपिसोड्स बघत होतो की आमच्यासोबत काय काय होणार आहे. पण खूप धमाल मजा आली आणि हे सगळं तुम्हीच शक्य करून आणता स्टार प्रवाह आणता, त्यासाठी थँक्यू सो मच. Thank you. पण सगळं म्हणजे मला असं वाटतं चित्रपट, वेबसिरीज सगळं एका बाजूला ठेवलं आणि आत्ता होऊ दे धिंगाणा आणि तुझी एनर्जी एका बाजूला ठेवली. कमाल असते. मला सांग तुझ्यासाठी हा धिंगाणा कसा असतो खरं तर? नाही, खूप एक्साइटमेंट आहे आणि खरंच माझ्यासाठी हा स्पेशल धिंगाणा आहे. कारण स्टार प्रवाह, फ्रेम्स, श्री सर, सुमेश सर, निखिल, चिन्मय आमचा, या सगळ्यांनी आणि मुळात म्हणजे मुख्य माणूस सतीश राजवाडे सर यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली होती की हा शो तुला होस्ट करायचा. त्याचे 5 सीझन येतात, त्याचा आनंद आहे आणि त्या इमानीद्वारे मी ती करण्याचा तो प्रामाणिकपणा त्या शोमध्ये ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि त्याचे 5 सीझन येतात, ते खूप मोठी गोष्ट आहे ही. म्हणजे ही सेलिब्रेट करणारी गोष्ट आहे म्हणून ती सेलिब्रेट ह्या बेट नावाच्या थीम, म्हणजे बेटावर आम्ही ह्या थीमवर करतोय की मला कधीच वाटलं नव्हतं की मी अँकर होईन आणि अशा पद्धतीचा गेम शो करेन आणि तो मायबाप रसिक एवढं प्रेम देतील. त्यामुळे सगळं त्या मान्यवर लोकांचं, स्टार प्रॉच्या टीमचं, आमच्या आता उद्या धिंगाणा टीमच्या क्रिएटिव्हचं, हे सगळ्यांचं श्रेय. येस, पण पहिला कॉल आठवतो जेव्हा विचारण्यात आलेली आणि आता 5 सीझन काय डिफरंट वाटतं आणि तो पहिला कॉल ऐकायचा की आलेला जेव्हा विचारण्यात आलेलं? नाही, मला पहिला कॉल असा होता सतीश सरांचा की सिद्धा एक काहीतरी इंटरेस्टिंग प्लॅन करतोय, श्रीला फोन कर. आणि मग श्री सरांना फोन केला तेव्हा श्री सर म्हणाले, अरे तुला फोन पण आला, थांब आमचं ठरायचं. मग त्याच्यानंतर मी श्री सरांना फ्रेमच्या ऑफिसमध्ये भेटलो आणि त्यांनी सांगितलं की आम्ही असा काहीतरी गेम शो प्लॅन करतोय आणि तो कसा होईल, काय होईल, कोणाला काय माहित नव्हतं. पण तो ह्या सगळ्या मातब्बर लोकांनी तो हा म्युझिकल गेम शो कमाल केला त्यांनी. अगदीच तुझा आवडता गेम कोणता आहे यातला? म्हणजे सगळेच आहेत, उलट मला खूप सरप्राईज करायला आवडतात. कारण आजच्या एपिसोडला हा जर राऊंड असेल तर पुढच्या शोला तो नसतो आणि तो मला एक्सप्लेन करताना पण गंमत येते. येस, पण साडेमाडे शिंतोडे हा किलर आहे. म्हणजे साडेमाडे शिंतोडे हा पहिल्या सीझन पासून 5व्या सीझन पर्यंत असणारच आहे. त्याची रूपरेषा बदलली तरी तो खूप इंटरेस्टिंग राऊंड आहे तो. आणि बाकी खूप सारे राऊंड ह्या वेळेला तुम्हाला 5व्या सीझन मध्ये मिळणार आहे. येस, पण तू कधी हे गेम्स खेळून पाहिलेत? मी मध्ये करायचो, अगोदर करायचो, त्या फन टास्क करायचो. मी साडेमाडे शिंतोडे कधी खेळलो नाहीये पण बाकीच्या गोष्टी खेळण्याचा प्रयत्न केलाय. कसं तुम्ही मंचावर येईपर्यंत सेटवर येईपर्यंत मला माहित नसतं आजच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे. एक रूपरेषा कळलेली असते पण काय घडणार आहे ते ऑन दी स्पॉट घडतं. त्यामुळे ते चिन्मय सर लिहितात आणि आम्ही ते प्रेझेंट करतो. यावेळेस वेगवेगळ्या राईड्स आहेत. तू एक खऱ्या आयुष्यात केलेली राईड जी लक्षात राहणारी आहे, खूप मजेशीर आहे, अशी कोणती आहे? बापरे, पाण्याचा माझा 36चा आकडा आहे. मला अजिबात पोहता येत नाही. माझी लय हुकी असते पण पाण्यात राईड करायची. मी जेटस्की गेली होती एकदा. जेटस्कीची गंमत होती आणि अशा पाण्यातल्या राईड खूप केल्यात ग. मला रोलर कोस्टर राईड करायला खूप आवडतात. भाई एक सांगतो, दुबईला गेलो होतो आणि त्याशी सिंगलवर ते गोल होतं आणि इराने मला बसवलेलं. माझी जाम वाटलेली, पण इरा समोर आपण स्ट्रॉंग राहायचं म्हणून मी तिला दाखवलं नव्हतं. तर ती राईड मला इराबरोबर केलेली राईड कमाल होती. येस, आणि इथे तू आता सगळ्यांचे राईड्स घेतो, पण हे बेट नेमकं कसं आहे आज मला बघायचंय. मला असं वाटतं तू मला दाखव खरं तर हे बेट कसं आहे नेमकं. बेट मस्त आहे, पाणी आहे, वाळू आहे, इथे बसायला बोट आहे. ही बोट ती म्हणजे अर्धी वाळूत आहे, अर्धी पाण्यात आहे. इथे आपले सगळे कलाकार येऊन ते खेळणार आहेत. ही टोपी खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप आहे. तुला हळूहळू ते 29 तारखेनंतर ना प्रत्येक एपिसोडमध्ये एक एलिमेंट कळतच जाणार आहे आणि मुळात काही सरप्राईज एलिमेंट पण आहेत. इथे बांबू आहे ते बघा आता काय, म्हणजे आपण काय बोलणार असे खूप छान पद्धतीने सजवलेलं असेल. येस, आणि हे काय, हे पाणी होडी, हे काय काय असते? म्हणजे बेट आहे, बेटावर पाणी नसणार का. आणि हा आमचा शार्कासूर,
हा मध्ये मध्ये इथे फिरत असतो. येस, पण त्या साईडलाही तसंच आहे आणि मला वाटतं ती तुझी थोडीशी इंटरेस्टिंग जागा आहे. तू त्यांच्यासोबत खूप मजा मस्ती बेसिकली हा म्युझिकल गेम शो असल्यामुळे म्युझिक गाणी ही खूप महत्वाचं आहे. आणि आमची फॅन्टॅस्टिक 5 लोक आहेत. विवेक आहे, आकाश आहे, संदेश आहे, विशाल आहे आणि आमचा प्रथमेश. हे एवढं, आणि आता अनिमेश आणि आमची मानसी, ही लोक एवढा इंटरेस्टिंग पद्धतीने ती एनर्जी ठेवतात. म्युझिकमध्ये एक वेगळी एनर्जी असते. तर तो सेगमेंट आहे, तो माझा महत्वाचा आहे की तिथे म्हणजे तिथे जाऊन मी म्हणजे इथून माझा जागा मिळते, इथे जाता जाता मग कुठेतरी म्हणजे वा, काहीतरी मग त्या वेग गुडागड वाजू मध्ये मध्ये काय एक काय कोळी किती करा ना कसं रे ते चल पण असं एक रिदम आहे, तो ठरलेला रिदम आहे, तो वाजवतो. असं कसं काय काय चालू म्हणजे हे वेग गुडाळ म्हणजे ही जी मंडळी आहे ही एवढी उत्तम मंडळी आहेत. हे 5 जण आहेत, पण मी खरं सांगतो, खोटं नाही बोलणार, हे 50 म्युझिशियनचं साऊंड हे 5 जण ही पोरं त्यांच्या हे खात. आणि कमाल सगळेच म्हणजे आकाश, विशाल, संदेश, आमचा विवेक आणि आमचा हा प्रथमेश. कमाल तू हे म्हणजे मी दिसतो पण ही सगळी मंडळी येत नाही, ही कमालची मंडळी. अगदीच. आणि खरं तर यावेळेस 5 पट धिंगाणा आहे. म्हणजे जेव्हापासून प्रोमो येतात ना, ते प्रोमो शूट जसा केलाय त्याचंही व्हिज्युअल टाकण्यात आलं. काहीतरी आहे. माझं नाही ते कोणाचं तरी आहे, मी नाही ओळखते. पण पण असेल हिला पण द्या रे. पण यावेळेस 5 पट धिंगाणा आहे, काय सांगणारच प्रेक्षकांना? नाही, मी मायबाप रसिक प्रेक्षकांना एवढं सांगेन की आता उद्या धिंगाणा सीझन 5 येतोय तुमच्या मनोरंजनासाठी. प्लीज बघा. 29 ऑगस्ट पासून स्टार प्रवाहावर रात्री 9 वाजता शनिवार रविवारी आणि जिओ हॉटस्टारवर कधीही. येस, थँक्यू सो मच दादा. आणि असाच एनर्जेटिक राहा आणि सगळ्यांचं मनोरंजन करत राहा. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.